आम्ही जे बघितलं ना होल्ड बघितला याच्यामध्ये की तुम्ही कुठल्या प्रोफेशनल लेवलवर, आणि आम्ही एक्सपेक्ट नाही केलं. ठीक आहे, आपण सगळे प्लास्टिकचे लोक आहात इकडे अवेलेबल आहेत, पण एवढ्या कमी वेळामध्ये एवढं छान ऑर्गनाईज करणं म्हणजे खरोखर तुम्ही म्हणताना की तुम्ही जे आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही किती मेहनत केली असेल या शो ऑर्गनाईज करण्यासाठी. मे बी क्वाईट मेनी स्लीपलेस नाईट ऑल्सो यू मस्ट हॅव टेकन की बाबा याच्यामध्ये एक एक छोटी छोटी मायन्यूट गोष्ट वगैरे हे करायला. असं नाही की बाबा तुम्ही ऑर्गनाईज केलं, स्टॉल्सवाल्याकडनं पैसे घेतले आणि यू फॉरगेट. आमचे मेन पिलर अनिल सर आणि अजय. नाही अजय तर काय मी म्हणतो ना की खरोखर त्यांच्यामुळे आमच्यात पण एनर्जी आली. एक एक मायन्यूट गोष्ट त्यांनी आमच्या स्टॉलवर हे करून घेतली. आणि त्यांनी कसं आहे की असं पण नाही की मी पण क्लोजली सगळं हॉलवर गेलो होतो, ऑब्झर्व केलं. त्यांनी असं कुठे बायस नाही दाखवला. प्रत्येक स्टॉलवर त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगली विचारपूस केली. हेच आम्हाला विचारायचं आहे. त्यामुळं त्यांचं म्हणणं ना, बाहेरच्या ऑर्गनायझेशनमध्ये 5 वाजता बँड वाजला की सगळं निघून जातात. आम्ही सगळी टीम रात्री 2 वाजेपर्यंत. कारण आमचं कसं, आमचं हे स्टॉलचं हे करणं आमचं काम आहे. कारण आमची ती रिस्पॉन्सिबिलिटी. आता एकदा प्लास्टिक प्लास्टिकमध्ये बँड वाजला की आम्ही आमचं ब्लेझर उचलतो, कामाला लागतो. हा फरक आहे. म्हणजे खरोखर एक्झिबिशन चांगलं होण्यामागे जो काही तुम्ही विश्वास ठेवला आमच्यावर याचा तोशिबा मशीन. मला आठवते प्लास्ट फोकसला आल्यावर पहिलं आपल्याला जापनीज लोकांनी आणि ससमालजींनी सांगितलं की नाही आम्ही येऊया, डोंट वरी. आणि आम्ही तुमचं नाव सुद्धा वापरायला लागलो की तोशिबा मशीन इज विथ अस. आणि त्याच्यानंतर मग फेरोमॅटिक आणि सगळ्या लोकांनी. आम्ही कसं आहे की जरी आम्ही MNC कंपनी असलो तरी आमचं जे रूट्स आहे हे LNT. त्यामुळे जे आम्ही म्हणतात ना की कॉमन याच्यामधले जे होतकरू लोक आहेत त्यांच्याबरोबर पण आम्ही वाटचाल करतो, जेणेकरून आम्ही पण मोठे होतो, तेही मोठे होतात. आणि शेवटला काय माहिती आहे का, आपण हे प्लास्टिक इंडस्ट्री म्हटलं तर हे एकदम छोटी इंडस्ट्री, एकदम आपली एकदम फार वास्ट इंडस्ट्री नाही. आणि हे सगळं जी काम होतं हे सगळं रिलेशन आपलं LNTचं ब्रीद वाक्य होतच ना, सक्सेस लाईज इन सर्व्हिस. सक्सेस लाईफ आणि सर्व्हिस चांगली असेल तर सक्सेस. आणि कसं आहे की कधी कोणाचा फोन येऊ दे नाही म्हणायचं नाही.